बुलडाणा आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिले। तसंच या संपूर्ण प्रकरणाचा तपास बुलडाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षका श्वेता खेडेकर यांच्या निदर्शनाखाली होणार आहे। या प्रकरणी 10 जणांवरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिवरखेड पोलिसांनी 7 जणांना या प्रकरणी अटकही केली आहे। मूळची जळगावची असणारी एक मुलगी दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी गेली। तिथे आपल्याला पोटात दुखत असल्याची तक्रार तिने पालकांकडे केली। अखेर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिच्यावरती अत्याचार झाल्याचं समोर आलं। या आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। आणि गुन्ह्यामधील जे नमूद आरोपी आहेत त्या आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। बाकी इतर आरोपी जे आहेत त्यामध्ये जेवढेही आरोपी निष्पन्न होतील त्या सगळ्या आरोपींना आणखी आम्ही तपास करून त्यामध्ये सखोल तपास करून निष्पन्न आरोपींना सुद्धा 12 आरोपी आता अटक झालेले आहेत। रात्रीच पोलीस डीवायएसपी मॅडम हे सर्व त्या ठिकाणी गेले। रात्री सर्व आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। आता त्या मुली मुक्ताईनगर म्हणून इथे आलेल्या आहेत। त्या मुलीचं इन कॅमेरा स्टेटमेंट घ्यायला मी सांगितलेलं आहे। ताबडतोब त्या मुलीचं मेडिकल करायला मी सांगितलेलं आहे आणि फास्ट कारवाई आता याच्यामध्ये सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे याच्यातून कोणालाही याची सुटका नाही आहे। कारवाई कडक होईल, कोणी याच्यातून सुटणार नाही। मॅनेजमेंटला सुद्धा आम्ही ताब्यात घेतलं। दरम्यान बुलडाण्याच्या गणेशपूर आश्रमशाळेत अनेक आदिवासी मुलींवरती बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला। या घटनेमुळे आदिवासी मुलींच्या सुरक्षिततेवरती मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। त्यामुळे नैतिक जबाबदारी घेऊन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे तसंच आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणीही राष्ट्रवादीनं केली आहे। आश्रमशाळेमध्ये आदिवासी मुलींवर कंटिन्युअस बलात्कार होत असताना गर्भधारण मुलगी करत आहे आणि सरकार कुठेतरी हा प्रकरण दाबण्याचे प्रयत्न करत आहे। मुलीचे असतील तर त्यांच्यावर लैंगिक बलात्कार लैंगिक शोषणचा हे किती शाळांमध्ये काय आहे याचा तपास झाला पाहिजे।